क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवराय, अहिंसेचे पुजारी परमपूज्य महात्मा गांधी या सर्व महापुरुषांना, महामानवांना विनम्र अभिवादन. सावली बस आंब्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या मंचावर उपस्थित असलेले या शहराच्या नगराध्यक्षा लताताई लाकडे, आमचे मित्र माजी नगराध्यक्ष डॉक्टर रामभाऊ मेश्राम, आमचे बंधू आणि आमचे सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्माननीय संदीप पाटील बदमवार, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले श्री शिवाजी जगताप साहेब आणि आमचे सर्व बरीच नावं आहेत. आता इथे खूप मोठी यादी आहे. मी म्हटलं की एखाद्या दुसऱ्याच्या आमचे विजयराव मुत्तलवार नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आमचे संदीप, आणि ज्यांच्या याच्यात हा काम सुंदर असं काम विभागीय अभियंता याचं देखरेखीला राहुल मोडक आणि आपले वाडी बसवे साहेब, सर्व मंचावर असलेले आमचे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी सभापती विजय भाऊ, सर्व मान्यवर उपस्थित असलेले माझे सर्व बांधव भगिनी आणि मित्रांनो, अत्यंत आनंदाचा क्षण आहे आज की सावलीच्या विकासामध्ये मानाचा तुरा नव्यानं रोवला जातो आहे. एक एक कामं जशी जशी होत जातील तसं तसं विकासाच्या बाबतीमध्ये सावली हा निश्चितच सुंदर आणि एक स्वच्छ शहराची जी तुमची कल्पना आहे ती पुढच्या 2 वर्षामध्ये पूर्णत्वास नेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे शब्द हा वचन सुद्धा मी तुम्हाला देतो. मला माहित आहे की या बसस्थानकासाठी काय परिश्रम करावे लागले. आता संदीप पाटील बोलले अरे जागाच मुळात मिळत नव्हती, इरिगेशनची जागा, कोणीतरी काहीतरी म्हणे बसस्थानक मंजूर झाला ना फोटो छापले, त्यांना माहीतच नव्हतं. हे तिसरी डिझाईन आहे मी बंद म्हणजे चेंज करून घेतले. त्या मोडकानं मला पसंत नाही पडली, मी बदलवत जात होतो आणि तिसऱ्या डिझाईनला शेवट मी मान्यता दिली. म्हटलं मला असं आहे की साडी सुंदर असावी, महाग नसली तरी चालते, पण मूळचा बसस्थानक साडी महाग आहे पण फाटली आहे असं ते आम्हाला नको होतं. म्हणजे साडी महाग असून फाटली उपयोगाची कोणती आहे? साडी स्वस्त असावी पण बिना फाटलेली असावी. तर हे बसस्थानक म्हणजे त्याचं धोतक आहे. तिकडे बसाल तर ओले होऊन या, इकडे बसाल तर तुम्हाला पाणी लागणार नाही पावसाळ्यात. हे स्वस्त काम, 2,64 लाख रुपये या वस्तूला लागले. आणि पुन्हा याचं काँक्रिटीकरण, ही जी वाल बांधायची आहे, नाली बांधायचं आहे, बोलताचं पुन्हा ताराचं काही कंपाऊंड आपण याच्यावर करतो आणि काही या ठिकाणी पुन्हा छोटी मोठी कामं आहेत. ही सर्व कामाला पुन्हा 1.5 कोटी रुपये लागणार आहे. तुम्हाला सांगतो कोणत्याही परिस्थितीमध्ये जगताप साहेब आपण या वर्षामध्ये हे 1.5 कोटी रुपये उपलब्ध करून घेऊ आणि हा बसस्थानक सर्व सोयीनी युक्त असं बसस्थानक आपल्याला बघायला मिळेल. खरं तर एसटीची वाटचाल मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फार वाईट खडतर प्रवास, तसा एसटीचा प्रवासच खडतर असतो पण एसटी सुद्धा खडतर प्रवासाला सामोरे गेली. मला भीती वाटायला लागली की एसटी बंद होईल का, अशा प्रकारची स्थिती आणि लाखो कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला आलेल्या स्थिती निर्माण झालेली. परंतु खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये, संकटामध्ये महाराष्ट्र शासनाने, महाविकास आघाडी सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये एसटीला हातभार लावला. आज माझ्या माहितीप्रमाणे 1,500 कोटी रुपये आतापर्यंत एसटी महामंडळाला अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज एसटी आता रस्त्याने धावताना तुम्हाला दिसत आहे. काही लेखाचे काही भडकाऊ माणसं होती, ती भडकावून एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेठी धरण्याचं काम सुद्धा झालं. आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र काय देशामध्ये कुठेही एसटीच्या कर्मचाऱ्यांना परवानगी केलं गेलं नाही, पण आज मात्र एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळत आहे तेवढं मोठं मिळत आहे, अधिक मिळत आहे. तुम्ही सगळे कर्मचारी समाधानी आहात असं मी म्हणणार नाही.
पण इतर राज्याच्या तुलनेमध्ये मात्र महाराष्ट्र हा तुमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना देणारा पगार जो काही मिळतो त्यामध्ये कमी नाही मध्य प्रदेशपेक्षा, आंध्र प्रदेशपेक्षा, हे इथे मात्र सांगितलं पाहिजे. पण काही लोकांनी भडकवलं, ठीक आहे, नुकसान आपलं होतं त्यामध्ये, आम्ही संकट कोरोनाचं कदाचित नसतं आणि कारण जर फार उपयुक्त झालं नसतं तर कदाचित या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागलं नसतं. पण याही परिस्थितीमध्ये आज ही सुंदर अशी वास्तू या ठिकाणी होत आहे आणि उर्वरित कमालांनी म्हटल्याप्रमाणे निधी सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत. सावली बदलली आहे. बसमधून उतरणारा माणूस कुठून आता सावलीमध्ये घराकडे जावा असा विचार 5 मिनिट उभा राहिल्यावर करतोय असतो. पूर्वी उतरल्याबरोबर सरळ घरापर्यंत जात होता. आता नवीन पाहुणा आला आणि 4-6 वर्षांनी आला की उतरल्यावर बसतात, उतरल्यावर जरा विचार करतो, अरे हा कंडक्टर सावलीत, ड्रायव्हर सावलीतच सोडला की कुठं जाऊन विहारला सोडला, असं त्याच्या मनामध्ये जरी कल्पना आहे. म्हणजे इतकं चेंज. आणि सावली कधी येते कुठूनही निघाल्यावर ते कळतच नाही. पूर्वी सावली कधी येते असं म्हणायचे, आता सावली कधी पोचते, कधी पोचूनच जातो, लवकरात लवकर, काही कळतच नाही की कधी आली, हे सावली प्रवाशांना कळत नाही. आता अशा प्रकारची सुंदर सावली या ठिकाणी होत आहे. काही आहेत गोष्टी करायच्या. बघा, तुम्हाला पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये या बस स्टॉपच्या मागे सुंदर असा एक आपण गार्डन करतोय, बगीचा करतोय. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाचं हे गार्डन असणार आहे आणि 2.5 कोटी रुपये मिळाले. पुन्हा अधिकचे लागतील तर पुन्हा 1 कोटी रुपये देऊ, 3.5 कोटी रुपये, पुन्हा 1 कोटी रुपये देणार. पण ह्या गार्डन, हे बगीचा तुम्ही कुठेही या जिल्ह्यात नसेल इतकं सुंदर गार्डन आपण करूया. बस स्टॉपच्या बाजूला आहे आणि त्याचा उपयोग म्हणजे मेन रस्त्यावर विशेष म्हणजे. आणि या सुंदर अशा या शहराच्या वैभवामध्ये ही भर पडणार आहे. आपण माता रमाईच्या नावाने सभागृह मंजूर केलं. मी म्हणालो 3 कोटी, 2 कोटी दिलेत, कमी पडतात. पुन्हा 1 कोटी रुपये दिलेत. 3 कोटी रुपये माता रमाईच्या सभागृहासाठी आपण मंजूर करून दिले. सुंदर काम त्या ठिकाणी होणार आहे. कुठलेही लग्न सोहळे, आता आपल्याला कार्यक्रम घ्यायला जागा नाही, पाऊस आला असता तर तहसील कार्यालयामध्ये जावं लागलं असतं. पण पुढच्या वर्षीपर्यंत सगळी मंजुरी मिळाली. लवकरात लवकर 15 दिवसामध्ये याचं टेंडर होणार आहे आणि पावसाळ्याच्या आत या कामाला सुरुवात कशी करता येईल ते सुद्धा आपण या ठिकाणी करतो. ते रमाई सभागृह होत आहे. 5 कोटी रुपयाची सुंदर अशी नगरपंचायतची इमारत होते. आपण वेळेवर तात्पुरती काही व्यवस्था केली. सगळे कामं टप्प्याटप्प्याने. पुन्हा पैसे देतोय मी, काही काळजी करू नका. सावलीला लागणारे सगळे पैसे, आमची लताताई चिंताग्रस्त तिकडे, भाऊ हे राहिलं ते सगळंच होईल. आता तर तुम्हाला 6 महिने झाले सगळ्या दिवशी. तुमच्या कालावधीमध्ये जेवढी कामं आहेत ती सगळी कामं, तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी मी मोठ्या प्रमाणात निधी देतो पर्यावरण विभागाच्या माध्यमातून. त्याचा प्रस्ताव आम्ही तयार करायचं काम केलं आहे. मला वाटतं की 1 महिन्याभराच्या आतमध्ये तुमच्या तलावाला एक 10 कोटीच्या वर निधी, या तलाव जो आहे तुमचा मोठा तलाव, गाव तलाव, त्याला सुंदर असं सुंदर त्या तलावाचं सौंदर्यीकरण करायचं, त्याला सुद्धा मी निधी उपलब्ध करून देतो. एक शहर म्हणून, तालुक्याचं शहर म्हणून तुम्हाला इथली बाजारपेठ वाढण्यासाठी, येथील व्यवसायाबरोबरच इथे ज्या सुविधा दिल्या तर मात्र हे शहराकडे येणाऱ्या लोकांचा लोंढाही वाढेल आणि या तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या माणसाला वाटेल की आम्ही खऱ्या अर्थानं तालुक्याच्या ठिकाणी आलो. काम खूप करतो आहोत आपण आणि करणारही आहोत, त्याची काळजी करायची गरज नाही. एवढे मोठे सुंदर आता काम झाले. आता काल परवा आपल्या भागामध्ये वसंतदारा शुगर रिसर्च सेंटरची माणसं, इन्स्टिट्यूटची माणसं येऊन गेली, त्याचे MD येऊन गेले, आपल्या भागामध्ये जागा शोधून गेले. कारण ऊस लागवडीसाठी त्यांना आता रिसर्च सेंटर आपल्या शुगर केनचं म्हणजे आपल्या ऊसाचं संशोधन केंद्र इथे टाकायचं आहे आणि या भागामध्ये ऊसाची लागवड करण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना पाचारण करतो. त्याला 100 एकर जागा द्यायची आहे. मी जागा शोधण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे. येऊन काल परवा 2 दिवसाच्या पूर्वी त्यांची 4-5 लोकांची टीम मुंबईवरून हे सगळं पाहून गेलेले आहे. ऊसाची लागवड होईल तर भविष्यामध्ये तिथून त्या माध्यमातून साखर कारखाने उभे होतील, इथेनॉलचे कारखाने उभे होतील आणि बाकी स्पिरिटचं निर्माण होईल. सगळ्या गोष्टी म्हणजे हजारो लोकांच्या हाताला काम मिळेल यासाठी आता पाण्याची सोय आपण करून दिली आहे. म्हणून आता तिकडची मंडळी इकडे येऊन ती ऊस लागवडीच्या दृष्टीनं सगळा प्रयत्न करतायत किंवा त्याचं रिसर्च करण्याचं काम, शोधण्याचं काम सुरू केलेलं आहे. मी भविष्यात जे केलेलं काम आहे, खरं आहे की आम्ही कामं करतो आणि काही लोक आम्ही केल्याचा अविर्भाव आहे.
गोशीगुलच्या पाणी कोणालाच कल्पना नव्हती. त्या आसोला मेंढ्यामध्ये आम्ही सोडल्यानंतर कोणालाच माहीत नव्हतं. पण मी त्या कोडगलवरून पाईप नेलेत आणि मनामध्ये तो एक एक्वाडेक्ट तुटला होता, पूर्ण वाहून गेला होता, पाणी येणार नव्हतं 2-4 वर्ष. अशा वेळेस आपण त्या गोशीगुलमध्ये पाईप पडले होते आपले कोडगलच्या बॅरेजचे, ते पाईप आपण उचलून नेले आणि पाईप उचलून नेऊन तिकडे फीट केलं आणि पाणी आसोला मेंढ्याच्या तलावामध्ये, त्यावेळी दुष्काळाची स्थिती होती, सोडल्यानंतर काम आम्ही केलं आणि लोक भूमिपूजन करायला, जलपूजन करायला. आता हे बरं आहे, मगर नव्हता मोठा, नाही तर मगर मच्छ तिकडे जर सोडला असता, हे जलपूजन करणारे खोटारडे आहेत, त्यांना तो आपल्या पोटातच घेतला असता. तर अशी लोक काही आहेत की न करता काहीतरी करायचं. आज मी काही कामं आज पुन्हा सूचित केले, हे खरं आहे, काही रस्ते खराब आहेत. आपला सावलीपासून जाणारा आरंभा वगैरे त्याला मंजुरी मिळाली, टेंडर झाले जवळपास 22 कोटीच्या कामाचे. काही कंत्राटदारांनी काम सुरू केले नाही, पण त्या कामाला CR फंडातून आज मी प्रस्तावित केलेलं आहे. मी सर्व दृष्टीनं, उद्योगाच्या दृष्टीनं, व्यवसायाच्या दृष्टीनं, शेतीच्या दृष्टीनं, आता शेतीच्या दृष्टीनं उन्हाळी पीक उद्या सुरू होणार. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, केंद्रातील सरकारची भूमिका वेगळी आहे. मागच्या वेळेस 11 लाख मेट्रिक टन धान खरेदीला परवानगी दिली, तो कोटा संपला, पुन्हा मी वाढवून घेतला. हे सगळं केंद्र सरकार कोटा ठरवून दिले, हे राज्य सरकार कोटा ठरत नाही. FCIचा कोटा आपल्या शेतकऱ्यांना कळत नाही. म्हणजे काय करताय आपले मंत्री असून? अरे बाबा, मंत्री असून उपयोग नाही, कारण तो कोटा कोण ठरवतो? म्हणजे 30 लाख मेट्रिक टनचा कोटा मध्य प्रदेशला, महाराष्ट्रामध्ये सरकार नाही, काँग्रेसची नाही आणि शिवसेनेची सरकार आहे म्हणून 11 लाख मेट्रिक टन. तर शेतकऱ्याला नाही कसा मिळेल? या विरुद्ध समजून घेतलं पाहिजे, शेतकऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे की कोणाची चूक आहे. राज्य सरकारची चूक असेल तर राज्य सरकारवर दोष दिला पाहिजे, केंद्र सरकारची चूक असेल तर केंद्र सरकारवर दोष दिला पाहिजे. पण ते आपण ती भूमिका स्वीकारली पाहिजे. आणि आपल्याला माहित आहे, मी आज काही निर्णय घेतले महायुतीच्या माध्यमातून. OBC तरुणांसाठी पूर्वी 10 जागा होत्या, आज 100 जागा OBCच्या तरुणांना परदेशात जाण्यासाठी 20 लाख रुपयापर्यंतची स्कॉलरशिप मंजूर करून, 20 लाख रुपयापर्यंत. पहिल्यांदा इतिहासात पहिल्यांदा झालं. 10 पोराच्या पलीकडे कोणी परदेशामध्ये स्कॉलरशिप नव्हती, आपण ते केलं. यावर्षी 22,000. आणि विशेष म्हणजे OBCना घरकुलं मिळत नव्हते, त्याचा तो आता प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. SC समाजाला रमाई घरकुल योजना मिळते, आदिवासी समाजाला शबरी घरकुल योजना, ही राज्य सरकारच्या योजना आहेत, पण महाराष्ट्र सरकारची योजना नव्हती. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये 60% जागा, 60% घरकुले रिझर्व्ह कॅटेगरीसाठी असतात, उरलेल्या 40 मध्ये ओपन आणि OBC असतो, त्यामुळे घर मिळत नव्हती अशी अनेकांची तक्रार होती. मी म्हटलं बाबा काळजी करू नका, त्याच्यासाठी आपण मार्ग काढला. आणि आज आम्ही सावित्रीबाई फुले आवास योजना ही अंतिम टप्प्यात मंजुरीसाठी आहे. याला केवळ OBCच्या लोकांना ही घरकुलं मिळावी आणि मोठ्या प्रमाणात मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. यावर्षी विजयंती समाजासाठी, दिवल समाज असेल, भटक्या समाज असेल, यासाठी 600 घरकुल आपण आपल्या मतदारसंघासाठी मंजूर करून दिले. माझ्या विभागाच्या माध्यमातून तांडा वस्तीतून 8 कोटी रुपये मंजूर करून दिले. पुन्हा अशा किती योजना आहेत, आता ते खूप सांगता येईल मला. काही त्या योजना सगळ्या सांगायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ज्या दिवशी सांगायचे त्या दिवशी सांगू. पण एक सांगतो, तुम्ही लोकांनी सुद्धा, माझ्या सगळ्या बांधवांना, भगिनींना विनंती आहे, विनंती नव्हे तर मी एक प्रश्न सोडवणार आहे. आता 1.5 कोटी रुपये लगेच आम्ही देत आहोत घरातल्या घरगुती नळाचे कनेक्शन देण्यासाठी. पाण्याची पाणीपुरवठा योजना या शहरामध्ये पूर्ण झालेली आहे. आणि मी आमच्या विभागीय आयुक्तांना, जगताप साहेबांना सांगतोय, आता ची स्थिती पाहता नवीन बस लवकर येतील की नाही माहीत नाही, पण नवीन बस खरेदी केले तर नवीन बस स्थानकामध्ये आपला विभाग आहे गडचिरोली आगाराला जोडला आमचा. तर गडचिरोली आगारामध्ये जरा नवीन बसेस द्या. नक्षलग्रस्त भाग आहे तो, तिकडे दुर्गम भाग आहे, आदिवासी भाग आहे, आणि या भागामध्ये मात्र आमच्याकडे जुन्या बसेस आणि पश्चिम महाराष्ट्राकडे नवीन बसेस जातात. मी आता भांडतोच तुमच्या बरोबर, पण ज्यावेळेस बस येतील जगतात त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगा की साहेब नवीन बस येत आहेत, जरा तर मग आपण भांडून जरा काही बसेस आणू. आमच्या लोकांना बसस्टॉप नवीन आणि गाडी जुनी, झटके तेच किती दिवस खायचे. तर असंही ते झालं नाही पाहिजे, म्हणून छोट्या बसेस, मोठ्या बसेस आपण मोठ्या प्रमाणात आणले पाहिजे. इथे सायकल वितरणाचा कार्यक्रम होता, मला वाटतं, आणि आपला नितीन किती लोकांचं सायकल वितरणाचं कार्यक्रम आपण
77 लोकांना सायकल 3 चाकी सायकल आम्ही देतो. मला वाटतं आता एकही राहिला नसेल की आहेत काही 25 आहे तर 25 आहे तर पुढे देऊन टाकू. पण हे सगळ्यांना सांगतो सायकल मिळाली मोफत मिळाली म्हणून कसंही वापरू नका. ती तुमच्यासाठी आहे म्हणून तिचा वापर योग्य केला पाहिजे. नाही तर काय लोक भेटली ना टाकून दे कुठेही. विकत घेतली तर सायकल आतमध्ये घालते. फुकट भेटली का तर बाहेर घेऊन देते. फुकट आहे ना. ते असं आहे की मामाच्या पोरीशी लग्न केलं तर केलं काय बोललं काय नाही बोललं काय मामाचीच पोरगी असं नका हो. त्याचा उपयोग बरोबर केला पाहिजे ना. ते टिकवलं पाहिजे सगळ्यांना सांग. आणि ते टिकवून व्यवस्थित तिची जर काळजी घेतली ती बस त्याला दोनही प्रकारे आहे. तुम्हाला गॅरंटीमध्ये आहे. आमच्या तालुक्याच्या ठिकाणी ऑफिसमध्ये लोक बसतात. जर कोणाला वाटत असेल की ही काही सायकलमध्ये बिघाड आलेला आहे दुरुस्त करायचा आहे तर त्यांच्याकडे आला आमच्या ऑफिसचे लोक तुम्हाला लगेच संपर्क करून ते दुरुस्त बंद करून देतील. ही काम आपण नक्की करूया. मला वाटतं सावलीच्या मुख्य रस्त्याचं स्ट्रीट लाईटचं काम आहे. आपण 2 दिवसातच सांगतो. हे मीटर लावून द्यायला सांगू आपण. आज सांगतो मी. आणि तेही अरे आता रस्ता पहिले म्हणतात रस्ता झाला पाहिजे. रस्ता झाल्यावर म्हणतात डिवायडर झाला पाहिजे. डिवायडर झाल्यावर म्हणतात आता लाईट लागली पाहिजे. बरं आहे ना. हे सावली कशी होती आम्हाला माहीत आहे. सावलीमध्ये फायलेरियाचे सर्वात जास्त पेशंट काहून ते लेंडार बोडी जबाबदार होते. सावलीमध्ये सर्वात जास्त जर फायलेरियाचे पेशंट निर्माण झाले असतील तर त्याला ही लेंडार बोडी जबाबदार. कारण इथे हा खड्ड्यातलं पाणी साचलं राहायचं आणि सगळ्यात जास्त मच्छर मोठमोठे या लेंडार बोडीतून तयार व्हायचे. म्हणजे मोठी फॅक्टरी मच्छर तयार करायची लेंडार बोडी हे सगळ्यात मोठी फॅक्टरी होती. आणि म्हणून इथे पोरी सुद्धा द्यायला लोक घाबरत होते. आता घाबरणार नाही. हे बगीचा झाला ना तर मग एकाला 2 भेटतील पण घेऊ नका. नाही तर भेटतात म्हणून चांगले येतच आहे तर एकाच्या ठिकाणी 2 करा. सावलीवाला आता सगळ्या लोणं आपल्याकडे. कारण शहर ज्यावेळेस सुंदर होतो सुविधा येतात त्यावेळेस बापाही विचार करतो की आपली पोरगी दिली पाहिजे. पूर्वी सावलीच होती नावाला. आता प्रत्यक्षात सावली मिळते आहे. हा त्यातला फरक आहे. सगळ्या व्यवस्था निर्माण होतात. PWDचं कार्यालय झालं. बिल्डिंग झाली. 25-40 कोटी रुपये 38 कोटी रुपये हॉस्पिटल आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी 38 कोटी रुपये सुंदर इमारत होणार आहे. बघाल तुम्ही काही ठेवत नाही. मी एकही ठेवत नाही. सर्व गोष्टी करून टाकतो पुढच्या 2 वर्षात. सरकार आमचीच आहे. तुम्ही काळजी करू नका. काही झालं तरी त्यामुळे चिंता करू नका. आणि सगळी घाई करू नका. लताताईला सांगतो सभापतीला सांगतो होईल. आपण एक माझं बारीक लक्ष असतं. आता थोडासा बिजी मनामध्ये मी झालो पण सगळ्या गोष्टी करून येणार. दुबार पीक 2 पीक या भागात यावे. धानाला उत्तम भाव मिळावा त्याचं खत व्हावं म्हणून आपण इथेनॉलचा कार्यक्रम कारखाना सुरू केला. तर जानेवारीमध्ये मूल MIDC मध्ये इथेनॉलचा कारखाना होईल. इकडे मी सांगितल्याप्रमाणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे लोक येऊन गेले. ते जर इकडे झालं तर ऊसाची लागवड सुरू झाली उद्या. या भागामध्ये ज्यावेळेस आपण ऊस पिकवायला सुरुवात करू हिरवगार शेत होईल. डबल पिकाला पाणी देऊ. अरे चित्र तुम्हाला बदलवून देतो. विश्वास ठेवा. हे चित्र तुम्हाला खरं सांगतो. तुम्हाला पश्चिम महाराष्ट्राची तुलना करणं सोडून द्या. आज आपल्या भागामध्ये 87% ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये इरिगेशन होत आहे. 87%. उद्या गोशीवरचं पाणी हे संपूर्ण आता पाईपलाईनची सिस्टीम आहे. पाईपलाईनचं काम आहे. जे काही शिल्लक राहिले डिस्ट्रीब्युटरीचं काम हे सगळं झालं की तुम्हाला 87% सिंचनाखाली हा आपला विधानसभा क्षेत्र येणार आहे. आणि हे बारामतीपेक्षा जास्त असणार. तुम्ही काळजी करू नका. फक्त आम्ही करतो काही विकासाला आहे ठीक आहे. काही वैयक्तिक कामासाठी थोडासा वेळ मिळत नाही पण विकासाच्या कामासाठी अधिक वेळ द्यावा लागतो. आणि आमची सगळी मंडळी आमचे तालुक्यातले सर्व नेते मंडळी त्यांचाही उत्तम असा फॉलोअप आहे कामं होण्यासाठी. तुम्ही सावली नगर परिषदेवर आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करून दिला. त्यांनी आमच्या लताताई आणि आमचे सगळे नगरसेवक म्हणून आले. म्हणून हे सुद्धा विकासाला साथ आहे आणि ते पूर्ण शब्द वचन आहे. तो पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी सर्व अधिकाऱ्यांचे आणि विशेष करून आमच्या सावलीचे सुपुत्र मोडक यांना माहीत आहे कधी सातत्यानं मोडकांना पाठीमागे लागून आणि त्यांची इच्छा होती त्यांनी प्रामाणिकपणे मोडकनी या संदर्भात लक्ष घातलं. त्यांचाही पाठपुरावा होता. आज म्हणूनच या ठिकाणी या बसस्थानकाचा आज उद्घाटन होतो आहे. बसस्थानक लोकांच्या सेवेसाठी ऊन पाऊस वारा वादळ या सगळ्यातून
हे बसस्थानक प्रवाशांना सुखरूप ठेवेल, सुखरूप गावाला नेऊन देईल आणि इथे राहणाऱ्या इथे तुमचा प्रवास सुखमय होईल आणि ही सावलीतला हे बसस्थानक आपल्याला आपल्या विकासाचा एक मी सांगितल्याप्रमाणे मैलाचा दगड म्हणून याची नोंद होईल असा आशावाद व्यक्त करतो. खूप कामं करायची आहेत, करणार आहे. पुढच्या कालावधीमध्ये सावलीला पाहिजे ते पैसे देतो. तुम्ही 10 कोटी म्हणाले, 10 कोटी नाही 15 कोटी देतो, तुम्ही काळजी करू नका. पण सावलीची साथ नाही ते अपंग इथे बसले आहेत, सायकल मिळाली तर सायकलीचा उपयोग आणि मागे दिलेल्या डब्याचा उपयोग स्वतःच्या पोट भरण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी करा. काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करा. आयुष्यात ईश्वराने आपल्याला हे काही असं समजायचं की आपल्याला ईश्वराने काय अन्याय केला म्हणण्यापेक्षा आपल्यावर उपकार केले असंच समजून जे जीवन मिळतं ते कसं आनंदात जगता येईल त्याचा प्रयत्न आपण करावा. आणि मी सावलीकरांना, सर्व माझ्या मतदारसंघातील सावली परिसरातील सर्व बांधवांना सांगू इच्छितो की तुमच्या आम्ही सुखदुःखाचे साथीदार म्हणून काम करतो. विकास होईल, विकास करतोय. विकासाच्या पलीकडे जाऊन आपण आमची भूमिका एक लोकप्रतिनिधी नाही तर तुमच्याबरोबर आमची भूमिका ही एक कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे आमची आहे. कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे तुमचं आणि आमचं नातं आम्ही तयार केलं. कुठल्याही संकटामध्ये आज कधी लोकप्रतिनिधी धावून जात नाही, कधी लोकप्रतिनिधी मदत करत नाही. महाराष्ट्रामध्ये कुठेही विचार करा, कुठेही माहिती घ्या, पण तुमच्या आणि माझ्यातलं जे एक नातं आहे ते आमदार आणि जनता हा नातं नाही तर तुमच्यातलं नातं माझं, तुम्ही भाऊ आणि बंधुकीचं नातं आहे. तुमच्यात आणि माझं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ नातं समजतोय. म्हणून तुमचं दुःख हे माझं दुःख, तुमचं सुख हे माझं सुख, या भूमिकेतून मी काम करत असतो. आणि म्हणून कधीही हा अंतर तुमच्यात आणि आमच्यात पडणार नाही हा आशावाद नव्हे तर विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो. या उत्तम अशा इमारतीचं भूमिपूजन झालेलं आहे. सावलीकरांना विनंती आहे की हे बस स्टॉप सुंदर आहे पण हे स्वच्छही ठेवा. प्रवाशांनाही विनंती आहे हे स्वच्छ ठेवा, नाहीतर इथे कोणीच दिसले नाही सकाळी तर पुढच्यानी येऊन मात्र इथे आपलं काम करून जाऊ नका. नाहीतर आहेच, कारण स्वच्छ आहे म्हणून, स्वच्छ आहे म्हणून त्याला अस्वच्छ करू नका. नाहीतर जायचं पुढे, सकाळी कोणीच नाही, पहाटेला आला आणि आपला स्वच्छता करून गेला, असंही झालं नाही पाहिजे. म्हणून याच्यावरही वाच ठेवलं पाहिजे, कारण ती सवय आहे आणि ती सवय आम्ही इथे CCTV लावू. जरा पुढे जरा CCTV लावून टाका, म्हणजे पहाटेला कोणी येणारे असते ना अस्वच्छता पसरवणारे त्यांचे फोटो तिथे आले पाहिजे आणि मग ते फोटो आपण लावून टाकू जरा 2-4 ठिकाणी. हा जो आता सावली सुधारल्याचा आनंद आहे, पण कधी कधी असंही होऊ नये त्याही तोही विचार आपण केला पाहिजे. कारण सगळ्यांची जबाबदारी आहे आपलं गाव, आपलं शहर स्वच्छ करायचं. तर स्वच्छतेसाठी शौचालयाचा वापर करायचा ही भूमिका सुद्धा आपण स्वीकारली पाहिजे ही विनंती करतो. आणि आमचे सर्व मंचावरील सर्वांना, आपल्या अधिकाऱ्यांना नक्कीच तुम्ही अभिनंदनासाठी पात्र आहात. कोरोनाचा काळ असताना सुद्धा विविध कालावधीमध्ये हा बस स्टॉप आपण पूर्ण करून दिला. त्यांचे कंत्राटदार त्यांनाही शुभेच्छा. आमचे वास्तुविशारद ज्यांनी पाठक आणि त्यांनी उत्तम अशी एक डिझाईन करून दिलं त्या जोडप्यांनाही शुभेच्छा, मोडकांना शुभेच्छा, सगळ्यांना शुभेच्छा. वाडी बसले जे आहेत आमचे जगताप साहेब आहेत, सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.